झी 24 तास एक पाऊल पुढे। रमेश, आपण बघतोय की खरं तर देशाचं संरक्षण हा किती संवेदनशील असा मुद्दा आहे। या आधी देखील असे संरक्षण सौदे जे होते ते वादात आलेले होते आणि अशाच प्रकारचा हा सौदा वादात आलाय काय सांगाल? मृदुला, आतापर्यंतचे संरक्षण सौदे जे आहेत ते सर्व सौदे जे आहेत ते नेहमी संशयानं या संरक्षण सौद्यांकडे पाहिलं जातं। किंबहुना दिल्लीत या दलालांची एक लॉबीच कार्यरत आहेत। त्यामुळे आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर भारताची जी शस्त्र खरेदी असेल, संरक्षण सामुग्रीची खरेदी असेल, ती खरेदी नेहमीच वादात सापडलेली आहे, त्यांच्याकडे संशयानं पाहिलं जातं। यापूर्वी बोफोर्स जे कांड आहे ते त्या बोफोर्स कांडमुळे भारतीय राजकीय पटलावर मोठं वादळ निर्माण झालं होतं। त्यानंतर अनेक जे सौदे झाले त्यांमध्येही आरोप झाले, मात्र त्यांमध्ये असे पुरावे कुठे मिळाले नाहीत। त्यानंतर आता जी वेस्टलँड जो हेलिकॉप्टर घोटाळा आहे हा इटलीमध्ये उघड झालेला आहे। इटलीमध्ये या कंपनीच्या सीईओला अटक झाली आहे। त्यानंतर भारतात कारवाई सुरू झाली आहे, पण या अगोदर अशी काही भारतात काही हे नव्हती की चौकशी सुरू झाली आहे किंवा काही। पण एकंदर या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालंय की दिल्लीत एक संरक्षण साहित्य खरेदी करणाऱ्या एका दलालांची लॉबी कार्यरत आहे। या लॉबीकडून प्रचंड प्रमाणात दलालीची कामं चालतात। हे जे नेहमी संशय जो आहे की नेहमी इथले सौदे जे आहेत या सौदे संशयाच्या भोवरात राहतात। त्यामुळे भारताची जी संरक्षण सामुग्री आहे ते खरेदी करण्यात उशीर केला जातो किंवा काही राज्यकर्ते आहेत, काही राजकीय निर्णय प्रक्रिया होण्यासही यामुळे उशिरा होतो। आता या वेस्टलँड हेलिकॉप्टर जो आहे या हेलिकॉप्टरच्या खरेदी प्रकरणामुळे जो आता जे आरोप झालेत तिथल्या सीईओला जे इटलीमध्ये अटक झाली आहे त्यामुळे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। मृदुला, खरं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि खरोखरच अतिशय गांभीर्याने घेण्यासारखी ही गोष्ट आहे। रमेश, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। हे होते आमचे प्रतिनिधी रमेश जोशी। झी 24 तास एक पाऊल पुढे।